नमस्कार मैत्रिणींनो, मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज बघा मी शेतात गहू खुरपत आहे आणि बायकांसोबत राहावं लागतं मैत्रिणींनो, कारण सोबत असल्याशिवाय काम करतच नाही. आणि हे बघा शेतात खुरपण चालू आहे आणि मी हाय करायले, माझं बघून येणे पण हाय करायला तयार झालं. शेतात काम करत असताना खूप खेळीमेळीच्या वातावरणात काम करावं म्हणजे आपला दिवस पण चांगला जातो आणि सोबत काम करणाऱ्यांना पण उत्साह येतो. आपलं कष्ट करण्याची जिद्द ठेवावी लागते, तेव्हाच कुठंतरी आपल्याला समाधान भेटतं. त्यानंतर या सगळ्यांना मी बोलायला प्रवृत्त केली. नमस्कार मैत्रिणींनो, ही बघा राजाबाई, ही बघा शेतात आमच्या कामाला आली आहे. राजाबाई, तुमचं नाव सांगा. हसायला काय झालंय, सांगा की नाव. हे बघा मैत्रिणींनो, कितीला असते स्वतःचं नाव सांगायला. हे बघा, नाव सांगा तुमचं. नाही येत का? बर, खुरपा चला, घ्या खुरपा हातात. हे बघा पल्लवी, ही पल्लवी. सांगा पल्लवी, तुमचं नाव सांगा. नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी कांबळे आहे. मी इथं खुरपायला आलेले आहे. घ्या आता, नाव घ्या जरा. नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलिताचा राजा, प्रभाकरचं नाव घेते, बौद्ध धर्म माझा. छान छान छान. त्यानंतर मी या लिंबूच्या झाडाकडे आली आणि लिंबू लागलेत का बघायला, पण लागले होते, झाडा झाला होता. आणि हा बघा सनराईज. आणि ह्या निघाल्या होत्या घराकडे. एक राहिली होती पण त्यांनी झालं का राजाबाई यांची पात काय घेतली नाही बरं. चला, एवढी आगाव आहे राजाबाई. आणि तुमचं तुम्ही खुरपा म्हणून ह्यांना खुरपायचं एकट्याला सोडून गेली. झालं होतं त्यांचं पण. आणि तिने सांजेची वेळ बघा, हे बघा मैत्रिणी, ही आमची बैल. परत मी शूट करत असताना म्हैस माझ्याकडे येत होती आणि ही बघा गाय, वासरं. किती गावाकडचं वातावरण किती सुंदर वाटतंय मैत्रिणीनं. आणि हे बघा मी येऊन चूल पेटवली. त्यानंतर कंटाळा आला म्हणून थोडा फोडणीचा भात घालत होते मी. मिस्टरांनी चूल पेटवून ठेवली होती. मी फक्त आल्यानंतर स्वयंपाकाला लागले. आणि हे बघा चुलीवरचं जेवण इतकं उत्कृष्ट लागतंय मैत्रिणींनो, इतकं स्वादिष्ट असतंय ना. खरंच चुलीवरचं जेवण ना पौष्टिक असतंय. तर चुलीवरच्या जेवणाची मजाच काय वेगळी असते. एवढं गॅसवर खाऊ वाटत नाही मैत्रिणींनो, पण चुलीवरचं जेवण खूप आवडतंय. हे बघा मी तांदूळ टाकले आणि शुभरात्री.